सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेली 15 तासाहून जास्त वेळ झाला आहे। आपण पाहू शकता सांगली शहरात असा मुसळधार पाऊस पडत आहे। सांगली शहरातील अशी रस्त्याची अवस्था झालेली आहे। गुडघाभर पाण्यातून गाड्या काढत नागरिक आता आपले दैनंदिन कामं करत आहेत। संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये असा सायंकाळी 7 वाजल्यापासून पाऊस पडत आहे आणि आता 3 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा हा पाऊस असाच कोसळत आहे। कुठेही याही विश्रांती घेतलेली नाही आहे। कंटिन्यू 15 तासाहून जास्त वेळ झालेला आहे आणि हा पाऊस असाच कोसळत आहे। एकंदरीत पाहिलं तर मनेराजुरी असेल, तासगाव तालुक्यातील या ठिकाणचा रस्ता सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ओढ्या नाल्याला पूर्ण पाणी आलेलं आहे। आटपाडी परिसर असेल, मिरज तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका असेल, कवठेमंकाळ, जत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि 15 तासाहून जास्त वेळ झालेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या पावसाची परिस्थिती अशीच आहे। संततधार पावसाची सुरू आहे, तसेच मुसळधार पाऊस सुद्धा या ठिकाणी 15 तासाहून जास्त वेळ पडत आहे। नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि नागरिक आता हवालदिल झालेले आहेत। जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।